नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिला गणित आहे. 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल. आता आपल्याला पर्यायामधून 2,02,000 ही संख्या कोणती ते ओळखायचं आहे. तर आपण एक एक पर्याय घेऊया. तर इथे बघा, हा एकक, हा दशक, शतक, हजार, दशहजार, म्हणजे ही संख्या झाली 20,200. तर आपल्याला पाहिजे 2,00,000. पहिला पर्याय या ठिकाणी कट होतो. त्यानंतर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. आता हे 2,00,000 आहे, पण इकडे काय 2,000 आहे, हे काय 200 आहे. मग हा पण पर्याय कटला. त्यानंतर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. आता हे 2,00,000 आहे आणि हे आहे हजार. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 2,000. मग 2,00,000 2,000 म्हणजे पर्याय क्रमांक सी. बघूया पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुणक आहे? याचा अर्थ काय? 4, 8, 6 यांचा गुणक म्हणजे त्यांच्या पटीत येणारी संख्या आपल्याला काढायची. मग 4, 8 आणि 6 यांच्या पटीत येणारी संख्या काढण्यासाठी या तिघांचा लसावी आपल्याला काढावा लागेल. 4, 8 आणि 6चा. आता लसावी काढण्याची पद्धत एक आपण पाहिली होती की जो सर्वात मोठा अंक आहे यामध्ये 8 आहे. 8ला बाकीच्या अंकाने भाग जातो का ते अगोदर बघा. तर 8ला 4ने भाग जातो, पण 6ने भाग जात नाही. मग 8ची दुप्पट करा. 8 गुणिले 2 किंवा 8 दुनी 16. 16ला 6ने भाग जात नाही. 8 त्रिक 24. आता या 24ला 4ने भाग जातो आणि 6ने पण भाग जातो. म्हणजे या तिघांचा लसावी आला आपल्या इथं 24. मग आता या 24ने पर्यायापैकी कोणत्या संख्येला भाग जातो हे आपल्याला शोधायचं. तुम्ही व्हिडिओ पॉज करून 24ने या चारही पर्यायाला भाग द्या आणि ज्याला पूर्ण भाग जातो ती संख्या आपलं उत्तर असेल. तर मी या ठिकाणी अगोदर करून पाहिलेले. मग इथे 696ला 24ने पूर्ण भाग जातो. बघा, 696 या संख्येला 24ने पूर्ण भाग जातो. तर 24 एक 24, 24 दोन्ही 48. मग 69 वजा आपल्याला करायचे आहेत 48. मग 9तून 8 गेला 1 आणि 6तून 4 गेले 2 आणि उरले 6, 216. तर 24 एक 24 आणि 24 9 216 म्हणजे भाग जातो 29चा. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे 696. तुम्ही व्हिडिओ पॉज करून चारही संख्येला या 24ने भाग देऊन बघा. बघूया पुढील गणित. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक म्हणजेच वजाबाकी किती? आता किमान 6 अंकी म्हणजे 1 वर 5 0, 1 2 3 4 आणि 5. आणि कमाल 4 अंकी म्हणजे 9 4 वेळा. तर 1 2 3 आणि 4 यांची करायची आपल्याला वजाबाकी. मग 0तून 9 वजा होत नाही, तर इथे 10 आणि बाकी ठिकाणी 9 होतील. चला, 10 वजा 9 1, 9 वजा 9 0, 9 मध्ये 9 गेले 0 0 आणि इथे राहिले 9. तर बघा पर्याय कोणता येईल? पर्याय क्रमांक सी. आता ही वरची संख्या कोणती आहे? तर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. 1,00,000 आणि ही एकक, दशक, शतक, हजार, 9,999. ही संख्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार म्हणजे 90,001. बघूया चौथा गणित. पहिल्या 4 अभाज्य म्हणजेच प्राईम संख्यांची बेरीज करायची. तर पहिले 4 प्राईम संख्या म्हणजे पहिली आहे 2, त्यानंतर आहे 3, तिसरी आहे 5 आणि चौथी आहे 7. आता यांची बेरीज 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 अधिक 2 17. पर्याय क्रमांक डी. बघूया पाचवं गणित. एक सामना एकूण अर्धा तास चालतो. सामन्याच्या वेळेचा म्हणजे या अर्ध्या तासाचा 1/10 काळ टाइम आउट साठी देण्यात येतो. तर टाइम आउट किती मिनिटांचा आहे? मग अर्धा तास म्हणजे आता आपल्याला उत्तर मिनिटामध्ये काढायचे. ठीक आहे, म्हणून अर्धा तासाला आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करणार म्हणजे 30 मिनिटे. मग या सामन्याच्या म्हणजे 30च्या 1/10 हे काय आहे? टाइम आउट आहे. मग 10 1 10 10 3 30 म्हणजे 3 मिनिटे हा काय असणार? टाइम आउट असणार. धन्यवाद.